नमस्कार सगळ्यांना. इथे घेतलेले आहेत बटाटे, इथे घेतलेली शेव, इथे घेतलेला आहे सॉस, इथे घेतलेली आहे हिरवी चटणी, पुदिना चटणी आणि इथे घेतलेली आहे कोथिंबीर, दही. आणि आता आपण बटाटे खिसून घ्यायचे. 3 बटाटे खिसून घ्यायचे. त्याच्यापासून आपण आज बनवणार चटपटा नाश्ता. येतात पाण्यामध्ये 5 मिनटं खीस जो आहे तो बटाट्याचा उकळून घ्यायचा. 5 मिनटं तो बॉईल करून घ्यायचा. मस्त बॉईल होऊन द्यायचा आणि मग नंतर चाळणीमध्ये ते पाणी त्याचं सगळं काढून घ्यायचं. मग आम्ही इथं चाळणीमधून पाणी त्याचं काढून घेतलेलं आहे. आता ते एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. बाउलमध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं 2 मोठे चमचे. मस्त मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकून परत मिक्स करून घ्यायचं. इकडं आता त्याच्यासाठी मी घेतलेला आहे तवा. त्याच्यामध्ये तेल लावून घेतलेले सगळीकडं. आता त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे पॅनकेक बनवायचे. आणि व्यवस्थित हे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. मस्त दोन्ही बाजूने एकदम गोल्डन झाले पाहिजे असं भाजून घ्यायचे. नॉईस थोडंसं तेल सोडलेलं आहे. बघू शकता छान मस्त भाजून तयार झालेले आहेत. मस्त कडक झालेले आहेत. आता काढून घेऊया आपण प्लेटमध्ये. आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता त्याला हिरवी चटणी सॉस लावून घ्यायचा आणि दही, त्याचबरोबर दही त्याच्यावरती स्प्रेड करायचं. थोडंसं दही असं नवीन चाट तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा. त्याच्यावरती शेव टाकायची, थोडी कोथिंबीर टाकायची. मस्त असं गार्निशिंग करायचं. तयार आहे आपलं नवीन चटपटा नाश्ता तयार आहे. मस्त तयार आहे आपला चटपटा नाश्ता.